गेले 3 दिवस मुंबई तसेच उपनगरात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाला पडू नये या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात अनेक सखल भागात पाणी साचल्यानं तेथून येणाऱ्या ग्राहकांना अडचण होते आणि त्यामुळे बाजारात ग्राहक नाहीयेत। रोज जवळपास 550 ते 600 गाड्यांची आवक झाली आहे, मात्र उठावच नसल्यानं दरात 30 ते 40% भाव कमी झालेत। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। मी सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि याच एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, या सर्वच भागातून आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला येत असतो। मात्र जरी भाजीपाला या ठिकाणी येत असला तरी गेली 3 दिवस झालं सतत पाऊस हा शहरामध्ये सुरू असल्यामुळे आलेला भाजीपाला घेऊन जाण्यासाठी गिराईक इथं येत नाहीये आणि त्यामुळेच आहे ते मालाला उठाव नाहीये आणि आलेला जो माल आहे तो माल या ठिकाणी पडून आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी व्यापारी संघाचे अध्यक्ष कैलास ताजने सर आहेत। सर, काय म्हणाल, उठाव नाहीये भाजीपाल्याला? हो, व्यापाऱ्याची जी वेळ रात्री ते साधारणपणे 11-12 पर्यंत मार्केट असतं, पण पहाटे सतत पाऊस असल्यामुळं मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलं आहे, त्यामुळं ग्राहक इथे पोचू शकत नाही आणि ग्राहक न आल्यामुळं आज माल या ठिकाणी पडून आहे। दर कसे आहेत सर? काय फटका बसला दराला? दर साहजिकच आहे ना, उठाव नसल्यामुळे दर 30 ते 40% दरपेक्षा खाली आलेले आहेत। काय म्हणाल सर, कुठल्या कुठल्या राज्यात हा सगळा भाजीपाला येतो? गुजरात आहे, महाराष्ट्रातला आहे, संपूर्ण नाशिक आहे, आलं का लक्षामध्ये, साऊथचा पण आहे काही। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जो माल आलेला आहे त्यामुळे उठाव नाहीये, कारण जो एपीएमसी मध्ये माल येतो तोच माल घेऊन जाण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणा, कल्याण या सर्वच भागातला किरकोळ व्यापारी हा येतो, इथून माल घेऊन जातो आणि मग त्या शहरामध्ये तो माल विकत असतो। मात्र पाऊस सुरू असल्यामुळे ते किरकोळ व्यापारी इथं आलेले नाहीत आणि त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये हा माल पडून आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.